पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आतापर्यंत आपण 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या श्लोकातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास केलेला आहे। दुसऱ्या चरणाचाही आपण विचार मागील काही चिंतनांमध्ये केलेला आहे। कामद्या चित्तगा दृश्यः तत् साक्षित्वेन चेतनम ध्यायेत दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्पकः। समाधी हा आपला विषय या ठिकाणी सुरू आहे। समाधी प्राप्त करणं हे साधारण माणसाचं काम नाही, सामान्य माणसाचा हा विषय नाही। ज्या मार्गाने योगी जातात त्या मार्गाने तर समाधी प्राप्त करणे अशक्यच आहे। अत्यंत थोर अशा महात्म्यांना या समाधीची प्राप्ती होते। अनेक जन्म म्हणा किंवा अनंत जन्मांच्या यातना सहन करत, अनंत जन्मांचा विषय विराग सहन करत जेव्हा एखादा साधक योग मार्गाने जातो तेव्हा अष्टांग योगाने किंवा 8 नियमांमध्ये 8 पायऱ्यांमुळे तो समाधीपर्यंत पोहोचू शकतो। या जगामध्ये भारत देशामध्ये अशा प्रकारचे महान पुरुष अनेक होऊन गेलेत, आजही आहेत आणि इथून पुढेही होतील। परंतु अशा या महान योग्यांचं सुद्धा कुठेतरी चुकतं हे दाखवणारं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राला ज्ञानशास्त्र किंवा वेदांत असं म्हणतात। वेदांत सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम आहे असं मानून या मार्गाच्या आधाराने जगामध्ये अनेक लोक निघालेली आहेत। परंतु वेदांत हा नीट स्पष्टपणे न लक्षात आल्यामुळे वेदांताच्या ऐवजी दुसऱ्याच मार्गात राहून आम्ही वेदांताचेच अनुयायी आहोत असा दुर्दैवाने अनेक जणांना भ्रम होतो। काही ज्ञान मार्गामध्ये म्हणविणारे अष्टांग योगाच्या द्वारे निर्विकल्प समाधी प्राप्त करणे याला वेदांताची समाधी समजतात। हा एक दुर्दैवाचा भाग आहे। तसं असतं तर चांगदेव योगाचं खंडन करण्याची गरज पडली नसती। परंतु अनेक लोक असं म्हणतात की या योग मार्गाने प्राप्त होणाऱ्या समाधीमध्ये तेच ज्ञात होतं जे ज्ञान मार्गामध्ये सांगितलं जातं। परंतु तिथे असलेला सूक्ष्म जो भेद आहे हा भेद आपल्याला तिथपर्यंत लक्षात येणार नाही जिथपर्यंत आपण ज्ञान मार्गाची समाधी काय आहे हे बारकाईने अभ्यासणार नाही। म्हणून आपण या ठिकाणी या ग्रंथाच्या द्वारे ज्ञान मार्गामध्ये असलेल्या समाधींचा अभ्यास करीत आहोत। दृक्दृश्य विवेक हा भगवान आद्य शंकराचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आपल्यासाठी उपकारक आहे। या ग्रंथाच्या आधाराने या ठिकाणी वर्णन केलेल्या समाधीला लोक योग मार्गामध्ये बसवत असतील तर तो खरं तर दुर्दैवाचा भाग म्हणायला काही हरकत नाही। परंतु आपण तसा काही विचार करणार नाही, कारण आपण या श्लोकाचा जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हापासून हे स्पष्ट करीत आहोत की ज्ञान मार्गाची समाधी योग मार्गाची समाधी ही वेगळी आहे। सविकल्पक निर्विकल्पक किंवा सविकल्प आणि निर्विकल्प अशा 2 समाधी सांगितलेल्या आहेत। या 2 समाधींना अष्टांग योगामध्ये शेवटचं जे समाधी नावाचं जे काही साधन आहे, शेवटचा जो अभ्यास आहे त्या समाधीचेच हे 2 भाग आहेत असं काही
हुशार मंडळींनी जगापुढे मांडलेलं दिसतंय. तसा हा विषय नाहीये. सविकल्प निर्विकल्प समाधी ही त्या समाधीमध्ये 2 भाग करून वर्णन केलेल्या समाधी इथे नाही. या समाधी ज्या आहेत त्या स्वतंत्र आहेत, त्यांचा अभ्यास स्वतंत्र आहे. योग मार्गाच्या समाधीचा याचा काहीही संबंध नाही. याचा अर्थ योग मार्गाची समाधी आपल्याला तिरस्कार करण्यासाठी योग्य आहे, द्वेष करण्यासाठी योग्य आहे असा अजिबात होत नाही. एखाद्या साधकाने खरंच जर चांगदेव योगासारखी तयारी केली तर कदाचित त्या साधकासाठी भगवानांचा अवतार होऊ शकतो आणि त्यांच्या कृपेने तो साधक या जन्म मरण चक्रातून बाहेर पडू शकतो. म्हणून चांगदेव योगाला सुद्धा जसं भगवंताने उपदेश करून या दुस्तर असलेल्या संसारातून बाहेर काढलं, त्याप्रमाणे एखादा योग मार्गाने जरी चाललेला असेल तरी त्याने निष्ठेने ते करावं आणि भविष्यात कधी ना कधी भगवंताची कृपा प्राप्त करावी आणि मुक्त व्हावं. याचा अर्थ आपण त्या मार्गाला जाणे आहे असा होत नाही. इथे बसलेल्या बहुंश लोकांमध्ये योग मार्गाच्या रीतीने साधन करण्याची शक्यता वाटत नाही, कारण योग मार्गाने साधना करणं ही फार अवघड गोष्ट आहे. यम नियम आसन या प्रत्येक भागामध्ये जे मध्ये असलेले भाग आहेत त्यातलं एक एक सुद्धा साध्य करणं हे अत्यंत अवघड आहे. म्हणून विनाकारणच आपण योगी आहोत असा गैरसमज सकाळी 1 तास प्राणायाम केल्यानंतर कोणी समजू नये. काही लोकांना असं वाटतं की आपण अर्धा 1 तास प्राणायाम केला की आपण पण योगी होऊ. असलं काही होत नाही, असलं काही होणार नाही. आणि जरी रामदेव बाबांनी असं सांगितलं की तुम्ही योग करा मग निरोगी व्हाल आणि मग तुम्हाला ब्रह्म प्राप्त होईल किंवा तुम्हाला ब्रह्म ज्ञात होईल, तर असं काही होणार नाही. निरोगी व्हाल इथपर्यंत ठीक आहे, पण ब्रह्म काही प्राप्त होऊ शकत नाही हा एवढा सोपा विषय नाही. त्यांनी तसं एक म्हणणं म्हणजे अनेक लोकांनी या योग मार्गाचा स्वीकार करून धष्टपुष्ट राहावं, अनेक रोगांपासून मुक्त राहावं म्हणून ठीक आहे, परंतु ब्रह्मप्राप्ती हा काही एवढा विषय सोपा नाही, तो एवढा काही सहज अवगत होण्यासारखा नाहीये. पण करायला काही हरकत. पण हेतू मात्र हा जर असेल एखाद्याचा तर त्याच्यासाठी चांगदेव महाराजांनी इतकी ऐपत त्यामध्ये पाहिजे, तितका थोर तो असेल तर नक्कीच त्याला ते प्राप्त होऊ शकते. चांगदेव महाराज हे प्रसिद्धीस आलेले एक महात्मे आहेत. असे कितीतरी महात्मे या भूतलावर भारतभूमीमध्ये येऊन गेलेले आहेत, तिथून पुढे येतील आणि आताही आहेत. आपल्याला सर्वांचा परिचय नाही. अशा सर्व थोर महात्म्यांना भगवंत योग्य दिशेने घेऊन जावोत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या विषयाकडे येतो. द्वेष करण्यासाठी आपल्याला जगामध्ये कोणीच योग्य नाही. आपण जगामध्ये कोणाचाही द्वेष करू नये. आपल्या शेजारी बसलेल्याचा करू नये, आपल्या आईबापाचा करू नये, आपल्या बायको मुलांचा करू नये, आपल्या जावेचा करू नये, आपल्या नंदेचा करू नये, आपल्या कोणाचाच करू नये. द्वेष करण्यासाठी जगात आपल्याला कोणीही योग्य नाही. आणि त्याच्या विरुद्ध असलेल्या राग करण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणी उपयोगाचं नाही. तर राग आणि द्वेष हे संपवणे हा आपला परमार्थ आहे. राग द्वेष या 2 शब्दांनी द्वंद्व संपवणे हा आपला परमार्थ आहे. आणि तो तेव्हाच प्राप्त होईल, तो तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण या समाधीचा अभ्यास करू. वृत्ती अंतःकरणामध्ये ज्या असंख्य वृत्ती उठतात त्यामध्ये द्वंद्व आहे. काय द्वंद्व आहे. इथे वर जे काही शब्द वापरलेले ते सगळे प्रतिनिधी शब्द आहेत. काही एवढ्याच नाही, तिथे काही ठराविक वृत्ती सांगितले. काम हा शब्द काय फक्त एक प्रतिनिधी म्हणून वापरलेला शब्द आहे. वास्तविक त्या अंतःकरणामध्ये असंख्य वृत्ती आहेत आणि ज्या द्वंद्व आहेत आणि इथे बसलेल्या सगळ्यांमध्ये त्या आहेत. बरेच आपल्याला असं होतं की आपण दुसऱ्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा ह्याला राग येतो बरं असं म्हणतो आपण, म्हणजे आपल्याला येत नाही का? पण आपण त्याच्याकडे जेव्हा पाहतो त्याला राग येतो तेव्हा इतक्या द्वेषाने पाहतो की अरे असं वाटतं की हा जगातला सगळ्यात मोठा पापी आहे. आणि इथेच आपण फसतो. तुमच्या आतमध्ये निघणारी प्रत्येक वृत्ती ही जगातल्या सगळ्या जीवांमध्ये आहे. त्याच्या आतमध्ये निघणारी सगळ्या वृत्ती तुमच्यामध्ये, असं जगात कोणीच नाही. ज्याला अंतःकरण आहे त्याच्या आतमध्ये द्वंद्व आहे. मग तो कितीही वाईटातली वाईट वासना असो किंवा चांगल्यातली चांगली वासना असो,
त्याचा वासना हा शब्द तसा साधारणपणे वाईट या अर्थानेच घेतला जातो, पण वासना हा शब्द तो दोन्ही भागाचा असतो. चांगल्यातली चांगली इच्छा किंवा वाईटातली वाईट इच्छा ही आपल्याकडे असते आणि तीच सर्वांकडे आहे ज्यांच्याकडे अंतःकरण आहे. त्यामुळे त्याला राग येतो म्हणजे तो वाईट माणूस आहे किंवा तो जगातला नालायक माणूस आहे असं काही समजण्याचं कारण नाही. त्याच्या आतमध्ये वाईट वासना येतात म्हणजे तो वाईट माणूस आहे. आपल्या आतमध्ये वाईट वासना येत नाहीत का? प्रमाण जे आहे ते जगामध्ये कोणाचंही समान नाही. प्रत्येकाच्या आतमध्ये निघणाऱ्या या वृत्तींचा कालावधी आणि त्याचं प्रमाण हे भिन्न भिन्न सहजच आहे. कारण त्याच्या अनंत जन्मांच्या कर्माचा तो खेळ आहे. तो काही साधा विषय नव्हे. एखादा अत्यंत शुद्ध दिसतो, एखादा अत्यंत सात्विक व्यवहार करतो, सात्विक वृत्ती त्याच्या दिसतात, त्याच्या अनंत जन्मांचा तसा त्याचा व्यवहार आहे म्हणून आहे ते, तशी कर्म आहे त्याची. एखाद्याच्या आतमध्ये वाईट भाव दिसतो, वाईट आतमध्ये अनेक वृत्ती दिसतात, तर त्याच्या अनंत जन्माच्या कर्माचीच फळ आहे. मग चांगल्यांच्या संगतीत राहावं आणि आपलं भलं करून घ्यावं असं साधू संत सांगतात. इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा वेदांतामध्ये आपण समाधीचा अभ्यास करायला चाललो तेव्हा मात्र त्याच्या पुढे आपल्याला जाणं गरजेचं. साधारणपणे परमार्थामध्ये डगमगू नये म्हणून चांगल्या वृत्ती असणाऱ्या माणसांच्या संगतीत राहणं, अशा लोकांचा सहवास करणं हे भल्याच आहे. पण हे कुठपर्यंत आहे? जिथपर्यंत तुम्ही या श्लोकापर्यंत येत नाही तिथपर्यंत. या श्लोकापर्यंत आल्यानंतर त्याच्या पुढचा अभ्यास करणं गरजेचं आहे की दोन्ही वृत्ती, चांगल्या पण वाईट पण, पाप पण पुण्य पण, द्वंद्व जरी या पहिल्या चरणामध्ये दोन भाग तसे दिसत नसले तरी सुद्धा कामादी सर्व वृत्ती म्हणजे त्याच्या विरुद्ध असलेल्या सुद्धा वृत्ती आपल्याला धराव्या लागतात. या सगळ्यांना आपण काय घेतलं पाहिजे? अभ्यासात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण लोकांना नावं ठेवतो. जसं तुम्हाला मागाशी म्हणालो की हा रागीट माणूस आहे असं होतं ना. अरे आपण नाही का रागीट. आपली जी पद्धत आहे, आपली जगण्याची जी पद्धत, त्याच्यामध्ये काय आपण जास्तीत जास्त वेळ कशात जाते? आपले खर्च होते. आतमध्ये जो आपण विचार करतो तो असा असतो. जास्तीत जास्त वेळ आपण हेच करतो, जास्तीत जास्त काळ हेच करतो. हे सोडलं पाहिजे. हे सोडलं तर शांत स्थिर होणार. सगळं सहन करता येईल आपोआप. आपल्याला काय सहन होत नाही? आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या सोडून इतर आपल्याला सहन होत नाही. काय सहन होत नाही? आपली जी रीत आहे ते सोडून आपल्याला दुसरं सहन होत नाही. आपल्याला चिडचिड तयार होते, राग येतो सहज आहे. ते काही येत नाही, सगळ्यांनाच येतो. तुमच्या आतमध्ये काम आहे, माझ्या आतमध्ये काम आहे. तुमच्या आतमध्ये प्रेम आहे, माझ्या आतमध्ये प्रेम आहे. तुमच्या आतमध्ये दया आहे, माझ्या आतमध्ये दया आहे. तुमच्या आतमध्ये द्वेष आहे, माझ्या आतमध्ये द्वेष आहे. सगळंच आहे. इथे कोणाकडे नाही आहे. जीवनमुक्त महापुरुषाकडे पण असतंय, फक्त त्याचं बाधित असतं हा फरक आहे. बाधित या शब्दाचा अर्थ खंडित नव्हे, खंडित या शब्दाचा अर्थ नाश नव्हे, नाश या शब्दाचा अर्थ संपुष्टात आलं असं नव्हे. आलं लक्षात? तर हे सगळ्यांकडेच आहे. महाराजांकडे पण हे असणार आहे. महाराजांकडे सुद्धा काम, क्रोध, लोभ, मोह, दया, स्पृहा सगळं असणार आहे. पण हे जर आश्चर्यकारक आहे ना. साधारण माणसाने विचार केला तर आश्चर्यकारक. मग काय असं झालंय की जेणेकरून हे असून सुद्धा ते मुक्त आहे? समाधीचा अभ्यास झालाय. काय झालाय? फक्त समाधीचा अभ्यास केला, बाकी काही नाही. समाधीचा अभ्यास करून समाधिस्थ झालाय. समाधिस्थ हे काही शरीर गायब केल्याने होत नाही. ज्ञानदेवांनी शरीर गायब केलं आणि ते समाधिस्थ झाले तसं नाही. शरीर असतानाच समाधिस्थ आहे म्हणून संजीवन आहे. कधी आहे? अनंत अनादी अनंत काळ समाधिस्थ आहे म्हणून संजीवन आहे. संजीवन समाधी म्हणजे शरीरासकट विवरात जाऊन बसणे, याला साधारण माणसं संजीवन म्हणतात, संजीवन समाधी म्हणतात. पण तसं नसून अनंत आणि अनादी, अनादी आणि अनंत काळ जो सदैव समाधीत असतो त्याला संजीवन समाधिस्थ असं म्हणावं. आणि असे फक्त ज्ञानदेवच आहेत असं नाही, निवृत्तीनाथ सुद्धा संजीवन समाधीत आहेत. संजीवन समाधी, या दोन समाधीने आपल्याला संजीवन समाधी प्राप्त होईल. तर वृत्ती जी आहे ही वृत्ती जेव्हा आपण आपल्या आतमध्ये जे आहे ते सगळ्यांमध्ये असं पाहायला शिकू तेव्हा एकतर आपण शांत होऊ. काय होईल? सगळं जे आपल्या आतमध्ये निघतं ते सगळं बाहेर आहे, सगळ्यांकडे आहे. मग सगळेच बावळट, सगळेच मूर्ख, चाललंय बरं आहे असं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? ज्याला समाधीची इच्छा असेल त्याने पहिल्यांदा चांगल्या लोकांचा संग करावा, मग पुढे चांगला आणि वाईट या द्वंद्व धर्माच्या पलीकडे जाण्यासाठी या समाधीचा अभ्यास करावा. असा क्रम साधारणपणे अवलंबायला काही
हरकत नाही. तर वृत्ती ज्या आहेत ह्या वृत्ती आपण आपल्या आतमध्ये ज्या पाहतो त्या साक्षी रूपाने पाहायला शिकणं हा बोध आपण पहिल्या चरणात पाहिलेला आहे. तो जो साक्षी आहे तो चैतन्य रूप आहे, म्हणजे तो सच्चिदानंद रूप आहे, याचाही आपण विचार केलेला आहे. आणि हेच ध्यान आपल्याला असणं गरजेचं आहे. हेच ध्यानात ठेवलं पाहिजे. काय ध्यानात ठेवलं पाहिजे हे कळणं फार महत्वाचं आहे. ध्यायेत हा शब्द दुसऱ्या चरणाचा आहे. ध्यायेत दृश्यानुविध्योयम समाधी सविकल्पक. तर हा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये ध्यायेत हा शब्द जो वापरलेला आहे त्यामध्ये असंच तुम्ही ध्यान करा. ध्यान करा म्हणजे ध्यान करणं ही खरं तर कृती वाटते, पण ध्यान करणे यापेक्षा ध्यानात ठेवा हे जास्त इष्ट आहे, जास्त योग्य आहे. तर हे ध्यानात ठेवा. तू हे ध्यानात ठेव की तू चांगला माणूस आहेस. हे तू ध्यानात ठेव की ही जी शेती आहे ही शेती आपली इथपासून इथपर्यंत आहे. हा आपला बांध आहे. हे तू काय कर, हे ध्यानात ठेव. त्याचं तू ध्यान करत बसू नको. हे ध्यानात ठेव की तू कोण आहेस, तू शूरवीर आहेस, तू श्रेष्ठ आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस. हे आपण काय सांगतो, तू ध्यानात ठेव. काय ध्यानात ठेव, कामद्या चित्तगा दृश्या तत् साक्षीत्वेन चेतन. म्हणजे या सगळ्या वृत्तींना आपण साक्षी आहोत. साक्षी कसं व्हायचं याचा अभ्यास आपण सगळा केलेला आहे. म्हणजे मला तो पुन्हा अभ्यास सांगण्याची गरज नाही. तुम्हाला सगळा तो अभ्यास आधीच माहीत करून दिलेला आहे. जो काही आपण त्या वेळेस अभ्यास केला तो परत तुम्ही स्वतःला आठवून देण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मित्रपक्षामध्ये कोणालाही विचारू शकता. शत्रुपक्षामध्ये जर आपलं काही जमत नसेल तर, कारण इथे मित्र आणि शत्रू दोन्ही अवतीर्ण होतात माझ्यासमोर. त्यामुळे मित्रपक्षाशी आपल्याला सल्ला मसलत करायला काही हरकत नाही. नाही झालंच मित्रपक्षातही जर शीतयुद्ध असेल तर माझ्याशीच विचारायला काही हरकत नाही. मला सुचेलच त्यावेळेस, असं काही सांगता येत नाही. तर असो, काय ध्यान करायचंय, कसलं ध्यान करायचंय, आपल्याला ध्यानात ठेवायचं. काय ध्यानात ठेवायचंय, आपला बांध कुठून कुठपर्यंत आहे, इथून इथपर्यंत आपला बांध हे ध्यानात ठेवायचं. याला काय करावं लागतं, काही करावं लागत नाही. ज्याला पक्का माहित आहे बांध कुठून कुठपर्यंत त्याला जाऊन विचारायला, खात्री करून घ्यायला लागतं. नाही बापाचं डोकं चाललं तर मोजणी आणावी लागते. नाही बापाचं डोकं चाललं तर शेजारच्याला विचारावं लागतं, गावातल्या श्रेष्ठ वयस्कर माणसाला विचारावं लागतं, बाबा रे आमचा बांध कुठून कुठपर्यंत सांग. त्याचंही नाही डोकं चाललं तर गाव नकाशा पाहावं लागतो. त्याचंही नाही डोकं चाललं तर बरंच काय 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 करावं लागतं. आणि मग सगळं होऊन जर बांध नाहीच ठरला नीट तर काय करावं लागतं, समझोता म्हणजे तडजोड, नाहीतर कुऱ्हाड. ह्यालाही नाही त्यालाही नाही, दोघंही जेलमध्ये, नाही का, असं काहीतरी करावं लागतं ना बांध ध्यानात ठेवण्यासाठी. तसाच प्रकार आहे इकडे पण. ध्यानात ठेवा. काय करा, ध्यान ठेवायचं. मग तिथे जर हा बांध लक्षात घ्यायला, आपली मर्यादा जर लक्षात घ्यायला आपल्याला एवढं कष्ट आहे तर हा बांध पण लक्षात घ्यायला, आपली मर्यादा लक्षात घ्यायला आपल्याला थोडं कष्ट आहेत ना. काय मर्यादा आहे आपली काय मर्यादा आहे, आपण कुठपर्यंत मर्यादित आहोत. मर्यादित म्हणजे लिमिटेड. तुमची कुठली लिमिटेड कंपनी नाव असतं लिमिटेड, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड. तसं आपलं लिमिटेड आपण कुठपर्यंत आहोत, आपलं लिमिट काय म्हणजे मर्यादा काय हे आपल्याला लक्षात घेतलं. आपली काय मर्यादा आहे, मर्यादा काय आपली, आपला बांध कुठपर्यंत आहे. 1 गुंठ्याचं जर आपलं वावर असेल, 1 गुंठ्याच्या वावराची देखभाल आणि 100 एकर वावराची देखभाल फरक असेल. 1 गुंठ्याच्या वावरामध्ये एखाद्याने चुकून जरी थोडंफार काहीतरी टाकलं तर खूप रागत, नाही का. शेजारच्यानी जर 1 गुंठ्याचं आपलं क्षेत्रफळ आहे आणि त्याच्यामध्ये शेजारच्यानी बळच काहीतरी टाकलं तर आपल्याला काय होतं, राग येतो, कारण मर्यादाच तेवढी आपली. पण त्याच्याऐवजी आपलं 100 एकर वावर आहे आणि एखादा म्हटलं जरा 10 दिवसासाठी तर आमचं राडा टाकू का, अरे टाकू दे, टाक बिंदास. काय वावर केवढे, 100 एकर वावर आहे. हा जरी एखादा म्हटलं आमचा काही दिवसासाठी राडा तुम्ही बिंदास टाक, काय हरकत. तुमची जरा मुरुम पाय होता वावरातला तिकडचा तर घेऊन जा, असं म्हणतो. 100 एकर वावर आहे, नाही का. डुकरं येऊन खाऊन जातात शेती, पक्षी येतात, साप येतात, किडे मोकोडे येतात, माणसं येतात, चोर येतात, कोणीही खाऊन जातं. 100 एकर वावर. पण एवढ्या मोठ्या वावराला कोण कोण खाऊन जात आहे काय, तिला काय तपास आहे काय, कारण वावरच तेवढं मोठं आहे. मर्यादा काय मोठी. भगवंताचं वावर केवढं मोठं आहे, कोण कोण येतं, कोण कोण काय काय खाऊन जातंय, काय कळतंय का भगवंताला तरी, नाही का. पण आपलं तसं नाही. आपल्याला काय, आपलं वावरच छोटं आहे,
आपली मर्यादा केवढी आहे. हे शरीर म्हणजे मर्यादा. मग आपल्याला सारखं त्रास आहे. हा तेच बोलला, ती तीच बोलली, त्रास आहे आपल्याला त्यांचा. याने मला सरकट डिवसलं, हा मला पाण्यातच बघतो, बघूनच घेईन. आता कुठं काय वेळ कुठे आपल्याकडे बघून घेईल. नको त्या गोष्टी आपल्याला मागे ज्या लागलेल्या आहेत त्या भयानक आहेत. असं गमतीशीर विषय. जग म्हणजे फार गमतीशीर विषय. हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण आपल्याकडे बघू. आपल्याकडे बघायला स्वतःकडे बघाल, स्वतःला जाणाल, तेव्हा लक्षात येईल जग म्हणजे काय गंमत आहे. दुःख जगात नाहीये का? दुःख ही पण गंमत आहे, सुख ही पण एक गंमत आहे. पण हे केव्हा केव्हा आहे? 4 दिवस खेळीमिळी केव्हा असतं? ब्रह्मज्ञानानंतर असतं. मध्येच नाही होत बरं ते. काही काही लोक भ्रमाने मध्येच 4 दिवस खेळीमिळी म्हणतात. असं काही होत नाही. तर आपली मर्यादा जी आहे ही एवढी नाही आहे. पण या शरीराच्या मर्यादेच्या बाहेर जा, म्हणजे याच्या बाहेर नाही, आतमध्ये जा. ह्या वृत्ती ज्या आहेत ह्या वृत्तींना आपण जर दृश्य करू शकलो साक्षी रूपाने, तर आपली समाधी सुरू. जसं बापाला विचारावं, म्हणजे वडिलांना विचारावं, वडीलधाऱ्या माणसाला विचारावं, कोणी असो, बाप असो, चुलता असो, कोणी असो, यांना विचारावं की आपला बांध कुठे आहे, काय आहे. आपल्याला शाण्या पोराने विचारावं. ज्या पोराला घेणं देणं नाही वावराशी, तो कशाला विचारतोय? ज्याला घेणं देणं तो विचारेल ना. तसं आपल्याला जर घेणं देणं असेल तर विचारावं की आपले काय मर्यादा आहे, कुठे आहे, काय आहे. आणि मग लक्षात आल्यानंतर त्याचं ध्यान करावं. मग देखभाल करावी. काय करावी? देखभाल करावी. मग फेन्सिंग टाक किंवा नको टाकू, दगडाचा बांध रच किंवा नको रोज, पण बांध लक्षात घे काय आहे. तसं आपण नक्की काय आहोत? आपण साक्षी आहोत. साक्षी ही आपली मर्यादा आहे. काय आपली मर्यादा? काय साक्षी ही आपली मर्यादा आहे. आपण साक्षी रूप आहोत ही आपली मर्यादा आहे, हे ध्यानात घ्या. पण ती मर्यादा राहिली नाही. आपण काय झालोय? आपण लोळवले गेलोय. अनंत प्रकारच्या वृत्तींनी आपल्याला नको नको तेव्हा नको तेवढ्या वेळा लोळवलं. सर्वांना. मी तुम्हाला आधी सांगितलं हे सगळ्यांसाठी लागू आहे. शेजारच्या माणसाला ते लागू आहे, मला लागू नाही असा गैरसमज मी सुद्धा करू नये. हा सर्वांसाठी लागू आहे विषय. तर या असंख्य वृत्तीने आपल्याला असंख्य वेळा लोळवलंय. द्वंद्व धर्माने आपल्याला लोळवलेलं आहे. का लोळवलं याचा अभ्यास आपण अनेक वेळा केलेलाच आहे. पण आता लक्षात या की आपण या वृत्तींना फक्त काय आहोत? साक्षी आहोत. साक्षी एवढी आपली मर्यादा आहे. आपण साक्षी आहोत. साक्षी होणं हा फार मोठा आणि महत्वाचा विषय. साक्षी व्हा, फक्त साक्षी व्हा. बघा गंमत काय. 2 भांडणाऱ्यांच्या मध्ये आपण जेव्हा साक्षी असतो तेव्हा गंमत असते. गावामध्ये एक मुखिया असतो म्हणजे होता, आता असतो का नाही माहिती. मुखिया म्हणजे मोठा माणूस, ज्याचं मुख, मुखिया म्हणजे काय? ज्याचं मुख म्हणजे पूर्व दिशा, त्याला म्हणतात मुखिया. मुखिया कोण असतो? तो जे बोलेल त्याला पूर्व दिशा समजतात, त्याला म्हणतात मुखिया. मग त्याने निर्णय दिला की ती पूर्व दिशा, तो मान्य असो का न असो ते ऐकायचं, त्याला म्हणतात मुखिया. तर मुखिया हा काय काम करतो? मुखिया त्याची पंचायत गोळा करतो. पंचायत म्हणजे ज्यांना त्या मुखियांच्या सोबत काम करावं लागतं त्याला आपण पंचायत म्हणतो. ही जे पंचायत आहे यांच्यासोबत एखाद्या गावामध्ये जर भांडण झालं, एखाद्या घरामध्ये 2 भावांचं पटेना, कारण तुम्हाला माहितीच का पटणार नाही. 2 भावाचं पटेना, का पटेना? लहानपणापासून एकत्र राहतो पण नंतर का पटेना? 2 भावांचं पटेना कारण की लहानपणापासून स्वभाव माहिती होते, मस्त खेळत होते, मजेत चाललं होतं, पण नंतर पटेना त्यांचं. का पटेना? कारण माया. कारण माया जन्माला आली, काही काळ दुसरीकडे राहिली पण इकडे आली आता. मग हे काय करतात? त्यांचं कसं पाटणार नाही, कसं आपल्याला वेगळं करता येईल याचा विचार करतात. आता गोंधळ झाला, मग ते सगळं कुठे जातं? मुखिया समोर जातं. आणि मग मुखिया काय करतो? वाटावाट करतो, वाटून द्यायचं. ह्याला हे, ह्याला हे, ह्याला हे, ह्याला, दोघांचे काय करतो? वाटणी करून टाकतो. मग एकदा का ठरलं की हा बाण तुझा आणि हा बाण तुझा, हे भांड तुझं, हे भांड तुझं, ही पडवी तुझी, ही पडवी तुझी, ह्या खोल्या तुझ्या, ह्या खोल्या तुझ्या, ही कौलं तुझी, ही कौलं तुझी. त्याच्यानंतर काय होतं? त्यांच्या ध्यानात ते राहतं. म्हणजे हे लोक कोणाला जेव्हा लक्षात येतं, गोंधळ होतो तेव्हा लक्षात येतं की आपली मर्यादा काहीतरी गडबड होते, तर मग ते लोक मुखियाला विचारतात किंवा कोणाला तरी विचारतात. आणि मग काय होतं? हे निर्णय लागतो की आपला एवढी मर्यादा आहे. आणि मग ते लोक ध्यानात ठेवतात. आणि मग काही हो, आता जीव गेला तरी बेहतर, आता मर्यादा लक्षात आलेली असते, आहे की नाही? दोघंही पाळतात, ते दोघंही छान आहेत, दोघंही चांगले आहेत, दोघांचं कुटुंब व्यवस्थित जगतं पुढे आयुष्यभर. असं धरू, जगेल का नाही हा प्रश्न नाही राहिला, पण असं धरूया की दोघंही छानपणे जगतात. पण यामध्ये काय होतं? या घटनेत काय होत आहे?
या उदाहरणामध्ये काय होतं की दोघेही त्या मर्यादेमध्ये शेवटपर्यंत जगतात. कोणाकडून तरी ती आपली तेवढी मर्यादा त्यांनी स्वीकार करून घेतली आणि त्यानुसार ते जगले. त्याप्रमाणे आपण या परमार्थामध्ये सुद्धा मुखियाचं ऐकलं पाहिजे. मुखिया काय म्हणतो? मुखिया म्हणजे साधू संत. त्यांनी म्हटलं ती पूर्व दिशा असते. मुखिया म्हणजे कोण आहेत? साधू संत हे मुखिया आहेत आपल्यासाठी. आणि त्यांची पंचायत म्हणजे माझ्यासारखे लोक असतील ज्यांना जास्त पंचायती सुचतात, त्याला पंचायत असं म्हणतात. पण शेवटी मुखिया प्रमुख असतो. तर मुखिया जो आहे म्हणजे साधू संत जे आहेत ते म्हणतील ते खरं आहे. साधू संतांनी जे सांगितलंय ते खरं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपण साक्षी आहोत. कधी साक्षी आहोत? जेव्हा आपण सर्व वृत्तींना दृश्य करू. कसं? तादात्म्य न ठेवू. हा सगळा अभ्यास आपण आधीच केलाय. आणि हे आपण ध्यानात का ठेवू? कारण ते सांगितलंय कोणी? मुख्य आद्य शंकराचार्य. आता त्यांचं जर ऐकायचं नाही तर आपण मुख्यालाच व्हॅल्यू देत नाही. गावात राहायचीच लायकीच नाही. पण या गावातच राहायच्या लायकीच नाही. ह्या गावात म्हणजे दृग्दृश्यविक नावाच्या या गावामध्ये, परमार्थ या नावाच्या गावामध्ये आपल्याला राहण्याचा अधिकार नाही जर आपण या मुखियाचं ऐकणार नाही. आद्य शंकराचार्य हे आपल्यासाठी मुखिया आहे. त्यांनी जे म्हणेल ते आपल्यासाठी पूर्व दिशा आहे. त्यांनी सांगितलं या सगळ्या वृत्ती दृश्य आहेत आणि आपण साक्षी आहोत. सगळ्या वृत्ती म्हटल्यानंतर किती, कुठल्या, काय, ह्याला घेऊ का, त्याला घेऊ का, त्याला नको घेऊ, असं काही विशेष नाहीये. सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत पुन्हा पुन्हा हाच विचार, पुन्हा पुन्हा हेच ध्यानात ठेवलं पाहिजे. ज्याचा मुखियावर दृढ विश्वास असतो त्याच्यासाठी एका सेकंदाचं काम काय. पण तरी त्या दोन कुटुंबामध्ये दोघं भाऊ जे त्यांच्या वाटण्या झाल्या. घरी जातात हे सगळं आपलं बारदाना घेऊन गोळा करतात सगळं. ते घरी गेल्यानंतर त्यांना लक्षात येतं की आपल्याला मुखियाने खरा हा निरोप दिला, म्हणजे हे सगळं विल्हेवाट किंवा हा निर्णय दिला. पण दोघं भाऊ तर खुश असतात, चला मुखियाने आता निर्णय दिला, दोघं खुश असतात. पण घरी गेल्यानंतर गोंधळ होतो. घरचा गोंधळ तुम्हाला माहित असेल नसेल, मी लहानपणापासून अनेक घरांमध्ये फिरलोय आणि अशा वाटण्या बघितल्या, त्याच्यानंतर झालेल्या चटण्या पण बघितल्या. आणि त्या चटण्यांमध्ये जो गोडवा असतो तो फार मजेशीर असतो, आहे की नाही. तर घरी जाईपर्यंत काही नाही, घरी गेल्यापर्यंत मस्त मजेत असतो. दोघं भाऊ म्हणतात वा छान वाटणी झाली, आता आपले सगळं सुखात चालेल. पण घरी गेल्यावर लक्षात येतं ही माया जी असते ही जागृत होते आणि ती म्हणते तांब्याचा हांडा तिला कसा दिला. मग हा म्हणतो अगं तुला उचलता नाही येणार, तो ते माझं मी बघितलं असतं. सत्य घटना सांगतो, मी तो माळ्यावर टाकून दिला असता, तुम्हाला काही घेणं नाही. तुम्हाला काही घेणं नाही का? मी फेकून दिला असता माळ्यावर, तो विकला असता मी कोणाला. तो तांब्याचा हांडा माझ्या लग्नात माझ्या झालीवर आला होता. मुखिया काही सांगेल, मुखिया होता का त्यावेळेस? माझ्या बापाने जेव्हा कष्ट करून तो हांडा कमवला तेव्हा मुखिया होता का? अगं बाई आता झालंय ना, गप नव्हता, कसं असं हा म्हणतो. तर असं हे सगळं प्रपंच भयानक आहे. मुखियाने काही सांगू देतो. आपण शुक्रवारी फक्त मुखिया काय म्हणतोय पंचायती थ्रू ऐकतो आणि घरी गेले की माया जागृत होते, हे की नाही. ती म्हणते काय म्हणते, अहो काय मर्यादा आपली बघा ना, आपली मर्यादा कुठे आहे, कुठं चालली मर्यादा, काय मागावं काय नाही म्हणावं, ते काय म्हणते ना, नाही का. ही जशी माया त्या तिच्या महेश्वराला समजावून सांगते की हांडा कसा आपल्याला यायला पाहिजे होता. हांडा एक उदाहरण आहे, तुम्ही एकदम हांड्यात घुसू नका. तशी ही माया जी आहे ही नंतर गप बसत नाही. ती आपल्याला इतक्या वेळा आपली सगळं गोंधळच करते, आपल्याला ध्यानच करू देत नाही. काय करू देत नाही. त्याला असं वाटलं होतं की आता आपली जी काय मर्यादा, ह्या मर्यादेत आपण राहू आणि सुखी होऊ असं वाटलं. पण इथं काय होतंय का तसं? काही निश्चयच लागत नाही, निश्चय लागूच देत नाही, निर्णयच लागू देत नाही. मग जरी आज मध्ये इथं रेष मारलेली असली, आज जरी मध्ये रेष मारलेली असेल, दोन भाऊ जरी वेगळे झालेले असले तरी सुद्धा इथून पुढे तर खरा खेळ सुरू. हिचा झाडू जर तिकडे गेला, हिचं कांद्याचं टरपाल जर तिकडे गेलं तर जो गोंधळ होणार आहे तो संध्याकाळपर्यंत चालतो. आणि रात्री सुद्धा ह्याला झोप लागेपर्यंत ह्याचं डोकं खाल्लं जातं, है ना. चुकून जर कांद्याचं टरपाल इकडं ह्या रेषेच्या इकडं आलं तर काय गोंधळ होतो माहित नाही. आणि मग त्या ज्या मजा आहेत ना, त्या तुम्ही ऐकल्या असतील, सगळ्यांना माहित असेल. मी खूप माझ्या गमती पाहिल्या त्या असल्या. तर लहान होतो, मला मजा वाटायची ते पाहिला. काही कल्पना नव्हती का चाललंय, काय या शिका करतात. मी तर काय दोन्ही करत जायचं. पंचायतीचा माणूस इकडे पण जातो, इकडे पण जातो, कुठेही जातो, त्याला काय नाही.
त्याला चालतंय कुठे, कारण पंचायतीचाच माणूस आहे, पंचायती मधला आहे ना तो. हिचं कांद्याचं टरफल इकडे जरी आलं असलं तरी ह्यांच्याही घरात जायचं आणि ह्यांच्याही घरात जायचं. कधी कधी गंमत म्हणून आपणच टाकायचं तिकडे, कचरा घ्यायचा नाही इकडे, तू कांद्याचं टरफल टाकलंय का, मी घे शेंगाची टरफल टाकते, असं फेकून द्यायचं. त्यांना कळलंच नाही पाहिजे आपण टाकले म्हणून, पंचायतच करायची आपल्याला म्हणलं. कळीचे नारद हे की नाही, मग असे पण निघतात बरं मध्येच, असे काही कळीचे नारद पण येतात, ते सुद्धा आपल्याला सांगतात की बाबा रे, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, पाप पुण्य चांगलं वाईट, धर्म अधर्म, तू कुठला आलाय साक्षी, साक्षी काय तुझी मर्यादा आहे, काय मर्यादा वगैरे नाही, हे बघ आधी हे सांभाळ, आधी काय कर, आधी हे सांभाळ. साक्षी आणि सच्चिदानंद हे फार लांबची गोष्ट, आधी हे सगळं सावर नीट. कोण कधी कुठून कसं वर डोकं काढेल, कुठली माया, ही माया फार भयानक. माया तो ठगणीपणे ठगत फिरत सब देश सर्वत्र, तिचा हा प्रपंच भयानक. दिसायला जरी हा पुरुष असला तरी निस्तेज आहे, निस्तेज झालोय आपण, आपलं तेज संपले, तेजोमय असताना सुद्धा निस्तेज झालो या माया. माया म्हणजे काही पण निस्तेज केलं, तिचाच बोलवाला. स्वतःला कळत नाही, मुखियाचं ऐकायला तयार. मुखियाचं ऐकायचं जरी ठरवलं तरी ह्या मायेची लेकरं जी आहेत हे ऐकू देत. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर त्यावर असलेले असंख्य धर्म यांना चिकटलेला असलेली अख्खी जमात ही आपल्याला काय करते, जगू देत. आपण निर्णय लावायचा ठरवला की मी साक्षी आहे, कारण मुखियाने सांगितलं तरी सुद्धा हे बाकीचे काही गप्प बसतील काय, नाही, ते त्रास देतात. म्हणून एका त्या निर्णयावर जो ठाम राहत, झालंय ना एकदा, आता हा निर्णय विषय संपला, आता तुला काय आदळापट करायची ते कर. काय म्हणावं बायकोला, नवऱ्याने काय म्हणावं, तुला काय आदळापट करायची ते कर, तुला काय भांडत बसायचं ते भांडत बस, आपलं हीच मर्यादा आहे, या मर्यादेत आपल्याला जगायचं, संपला विषय. आता काय व्हायचं ते होते. स्थूल शरीर त्याला चिकटलेली सगळी वृत्तीच्या पुढे असलेला सगळा प्रपंच म्हणजे इंद्रिये, कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय, अतिंद्रिये, प्राण, स्थूल देह, त्याला चिकटलेलं सगळं, त्यांना काय आदळ आपटायचे ते आपटू देत, काय गोंधळ घालायचे ते घालू देत. मुख्याने काय आणलंय, हे सगळे जे व्यवस्थेसाठी जमा केलेले आहेत या वृत्तीच्या, त्या वृत्तीला आपण साक्षी आहोत, हे ध्यानात ठेवा. काय करा, हे ध्यानात ठेवा की या वृत्तीला आपण साक्षी आहोत. मग यांनी किती नाचायचं ते नाचू, आपण साक्षी आहोत. वाटणी झाल्यानंतर बायको कधी गप्प बसत नाही, हे पुरुषाला जर लक्षात आलं तर पुरुष वाटणी करणार नाही, पण त्याला ते लक्षात येत नाही असं नाही, लक्षात येऊनही उपयोग होत नाही, हे दुर्दैव. काही लोक म्हणतात वाटणी जरा महाराज बघा काहीतरी वाटणीचं बघा. मी म्हणतो वाटणी झाल्यानंतर तुम्ही शहाणे व्हाल असा तुमचा गैरसमज आहे. वाटणी झाल्यानंतर उलट तुम्ही जास्त गोंधळ घालतायत असं मी अनेक लोकांना सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे आधी का नंतर असं का तसं हा प्रकारच नाहीये खरं, ही सगळी आपली भावना आहे. आपण काय ठरवतो, आपल्याला काय करायचं, गुण्या गोविंदाने राहायचं का वाटोळं करायचं हा आपला विषय. नाही पटत तर आपण हिमालयात नाही पटत तर दुसऱ्या घरात जाऊ, कशाला इथे राहायला गरज आहे का आपल्याला, नाही. व्यवहारामध्ये जर विचार केला आपण, आपल्याला नाही ह्या माणसाची नाही पटत दुसरीकडे जायचं, त्याच्याशी नाही पटत तिसरीकडे जायचं. आपल्याला काय झुंजत बसायचं सारखं, कोंबड्याची झुंज लावली काही अशी गरज नाही ना. पण काहीतरी मर्यादा लक्षात घेतली पाहिजे ना, आपली काय मर्यादा, कुठल्या मर्यादेत जगायला पाहिजे तर कळलं पाहिजे. हे कळत नाही व्यवहारातही, व्यवहारात कळत नाही, परमार्थात कळत नाही, मग कुठे जाणार. व्यवहारातही कळे ना, परमार्थातही कळत नाही. परमार्थातलं काय कळतं, परमार्थात सिद्ध आहे का, नाही. व्यवहारातही कळतंय काय, ना धड परमार्थात ना धड व्यवहारात. कुठे जाणार माणूस, कुठे जाणार, कुठं त्याला मेल्यानंतर कुठं जागा आहे, त्याचं वाटोळं नरकातच होणार आहे की नाही. किती परमार्थ करताना दिसला तरी सुद्धा अशी लोक नरकाला जातात. तुम्ही नरकाला जाऊ नका, सावध व्हा. आपली मर्यादा लक्षात घ्या की या सर्व वृत्तींना आपण साक्षी आहोत. या सर्व वृत्तींना आपण साक्षी जे आहोत ते कसे आहोत, तर या वृत्तींमध्ये आपला तादात्म्य भाव नाही असं ध्यानात ठेवा. आणि त्याच्यानंतर हे एकदा आपण महाराजांनी सांगितलेलं लक्षात घेतलं, त्यानंतर त्याच्या पुढच्यांनी किती काय करो गोंधळ घालणारच, ते त्यांचं कामच आहे, ते डोळ्याचं कामच आहे पाहायचं. आडवून काय उपयोग आहे, आपण काय गांधारी व्हायला निघालोय नाही. डोळ्याचं कामच आहे पाहायचं, कानाचं कामच आहे ऐकायचं. सगळ्यांचं काम तसंच आहे, जे काही दिलंय त्यांना वाटून. ते काय झालंय, त्या वृत्तींनी सगळं ठरवलेलं ना, मग ते काही गप थोडीच बसणार आहेत.
आता तुम्हाला या सगळ्यांवर लक्ष द्यायला वेळ नाही. तुम्हाला फक्त ध्यानात काय ठेवायचंय की आपली मर्यादा. आता ह्या सगळ्यांची व्यवस्था करण्याची जर हौस असेल तर मग इकडे येऊनच करता. हा परमार्थ करू नका, मग तुमच्यासाठी दुसरा परमार्थ आहे. वृत्तीच्या समोरच्या कोणाचीही व्यवस्था करण्याची हौस असेल तर वेदांतात येणे नाही. कोणालाही, कोणी असो. वृत्तीच्या समोर जे आहेत म्हणजे इंद्रिये किंवा प्राण किंवा सगळं, यांची व्यवस्था करायची आहे का? यांना व्यवस्था म्हणजे यांना नीटनेटकं ठेवायचं किंवा काही वाटेल ते करायचंय, तर त्यांनी परमार्थात येऊ नये. म्हणजे वेदांत हा त्याचा विषय नाही आहे. वेदांत कोणाचा विषय आहे? वेदांत त्यांचा विषय ज्यांना वृत्तीच्या समोर असलेलं जे काही सगळं आहे याच्याशी काहीच घेणं देणं नाही. काय नाचायचे ते नाचू. त्यांना पाय नाचले, किती दिवस नाचतील, किती वेळ नाचतील, केव्हा केव्हा नाचतील, नाही का? किती वेळ, त्याला काही ठरलेलंच आहे का? तिथपर्यंतच नाचेल ते. जे काही हलतंय, जे काही हलणार नाही, हे सगळं किती वेळ, त्याची प्रत्येकाची आपापली एक काय मर्यादा आहे. त्या तिथपर्यंत चालणार. डोळे कितपर्यंत पाहणार, बुद्धी कुठपर्यंत काम करणार, मन कुठपर्यंत उड्या मारणार, प्राण कितपर्यंत चालणार. आपण म्हटलं बंद करायचं मन बंद होत नाही, आपण म्हटलं चालवायचं म्हणजे चालत नाही. ते सगळं त्या वृत्तीने आधीच ठरवून ठेवलंय. आपण फक्त गंमत बघायच्यात. आता आपण फक्त काय व्हायचं, साक्षी. साक्षी हा मुखिया असतो, आहे की नाही? साक्षी हा काय असतो, मुखिया असतो. आणि मुखिया हाच साक्षी असतो. तो फक्त गंमत बघतो, वाटणी करतो. हा असं आहे का, असं असं आहे का, असं. चला, त्याला काही सुख दुःख आहे. याला जास्त गेलं एक भांडण, ह्याला कमी गेलं, त्याला काय फरक पडतो, नाही का? तसं जर आपण साक्षी झालो तर कामाचं पारडं जास्त झालं का क्रोधाचं जास्त झालं, पुण्याचं अधिक झालं का पापाचं अधिक झालं, आपल्याला घेणंच नाही ना. आपला त्याचा संबंध कुठे आहे? म्हणजे मला माझं पाप जास्त झालं का पुण्य जास्त झालं हा प्रश्न कोणाला आहे? आपलं पाप जास्त झालंय का पुण्य जास्त झालं, प्रश्न कोणाला? मग कुठलं पाप नाश करायला निघाले? कुठलं पाप नाश करायला निघाले? पाप नाश करायचे, कुठलं नामस्मरण, कसलं नामस्मरण करायला निघाले? वारकरी संप्रदायाचा तो मोठा प्रमुख विषय आहे तो. काहीतरी कुठून काहीतरी काढत आहे. वारकरी संप्रदाय हा प्ले ग्रुप पासून PhD पर्यंत सगळं शिकवतो, सगळं करतोच. सगळंच आहे वारकरी संप्रदाय. जैसा ज्याचा अधिकार तैसा त्यास उपदेश, सगळंच सांगितलेलं आहे. आपण काय करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. जग काय करतं याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला काय करायचं, आपल्याला कुठे जायचं हा विषय आपला आहे. निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचायचं असेल तर सविकल्प समाधी आपल्याला प्राप्त करावीच लागेल. सविकल्प समाधी प्राप्त करायची असेल तर हा विषय लक्षात घ्यावाच लागेल की आपण कोण आहोत, या सर्व वृत्तींना आपण साक्षी आहोत. सर्व वृत्तींना साक्षी असल्यामुळे हे जड का हे जड, इकडे जास्त का इकडे जास्त, कसंही असू देत, दोन्ही सुद्धा आपलं नाही. आपल्याला दोघांचाही काही घेणं देणं राहिलेलं नाही. होतं नाही, इथून मागे होतं, नव्हताच थोडंच आहे. इथून मागे होतं घेणं देणं, आता नाही ना मला घेणं देणं. अनंत जन्म या द्वंद्व धर्मांची मी निगा राखत आलो, त्यांची व्यवस्था करत आलो, त्यांच्यासाठी अनंत प्रकारची शरीर धारण केलेलं आहे. हे झालं, पण हा माझा पूर्व काळ आहे. जिथपर्यंत मला हे लक्षात आलं नाही, मुखियाने मला जिथपर्यंत हे सांगितलं नाही, तिथपर्यंतच हा विषय. त्याचा परिणाम, जसं गाडी बंद करावी, गाडी बंद केल्यानंतर सुद्धा ती गाडी काही ठराविक अंतरापर्यंत पुढे जाते का नाही? कशी जाते? कारण त्या गाडीमध्ये जो वेग चाकांमध्ये असतो, साचलेला शक्ती असते, त्या शक्तीपोटी ती पुढे जाते. त्याला मोमेंटम म्हणतात. त्याने जाते ती पुढे तिथपर्यंत, का नाही जात? कुंभाराने एकदा चाक फिरवलं आणि चाक फिरवायचं बंद केलं तरी सुद्धा चाक जरा वेळ फिरतच. का फिरतं? कारण त्याची ती गती, त्या चाकामध्ये ती शक्ती असते, तिथपर्यंत राहतं. तसं जे काही मागे घडलंय त्याचा परिणाम म्हणून याची गती कुठेही असू देत, आपल्याला काय करायचं नाही का? कुंभार चाकाला तिथपर्यंतच गती देतो, तिथपर्यंत त्याला भांडी बनवायची, त्याच्यावर काहीतरी काम करायचं. एकदा का त्याचं काम संपलं की तो कशाला गती देत बसतोय, आणि मग तो थांबवतही बसत नाही. तो आपलं काठी टाकतो आणि निघतो बाजूला. ते चाक फिरत राहतं आणि एक वेळा असं मोडून पडतं ते, नाही का? तसंच तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. चाक असं फिरत राहतं आणि नंतर शांत होऊन असं 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 करत धडपडतं खाली, किंवा तसंच राहतं. त्याचा वेग संपला की संपला, किंवा एका जागेवरून स्थिर येत. गाडी काय होते, एका जागेवरून थांबते. तसं याचा जो काही वेग आहे तिथपर्यंत तो असा असा तसा कसा जायचं तेवढ्या अंतरावर जाईलच.
पण आता इतक्या जन्मांपासून जर आपण यांची व्यवस्था केली तर अजून करायची का नाही करायची हा आपला विषय. यांच्याकडचा विषय आणि माझ्याकडचा विषय दोन वेगवेगळे आहेत. यांना काय करायचं हा यांचा विषय, मला काय करायचं हा माझा विषय. या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी पुढे जे काही मी अनंत जन्म करत आलो, ह्या सगळ्याची व्यवस्था करत आलो, ह्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी, तर ते करायचं का नाही हा विषय कोणाचा आहे? हा आपला स्वतःचा विषय. त्यांना आपण साक्षी आहोत, त्यांच्याशी आपलं काही तादात्म्य नाही. त्यामुळे हे बरं हे वाईट, हे पाप हे पुण्य, हे धर्म अधर्म, हे चांगलं हे वाईट, असं काही जे काही ठरवून बसलो आहोत ह्याच्याशी मला आता काही घेणं देणं राहिलं नाही. गतीने जे काही होतंय त्याप्रमाणे पाप होईल का पुण्य होईल, चांगलं होईल का वाईट होईल मला माहिती. मी कोणाला शिवे देईल का कोणाशी प्रेमाने बोलेल मला माहित नाही. अत्यंत निर्लज्ज असं वागेल का अत्यंत चांगलं असं वागेल हे माहित नाही. का त्याचा माझा काही संबंध नाही. काय होईल कुठं माहिती, काय माहित कुठं. तया कर्मा तू घडे ती लोकाचा घात, तया कर्मा माझी मग सहरो आगवे शोक, अथवा नवे चांग अनुकरो, काय ते माहितच नाही काय होणार आहे. त्यांना मी साक्षी आहे. जे मूळ आहे इथे समाधीची सुरुवात आहे, दृश्य करा. कोणाला? वृत्तींना दृश्य करा. पुढच्याचं काय घेणं नाही आपलं. त्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी केलंय ना, ते झालं आपला विषय. आपण फक्त वृत्ती दृश्य करा. पुढच्यांना दृश्य करायला वेळ कुठे आपल्याकडे? झालं ते आपण आधीच अभ्यासात करून टाकलं, तो विषय संपला. आपला विषय आता फक्त काय या वृत्तींना मी दृश्य करतो. काहीच पाहिजे गरज नाही. चांगलं का वाईट, जग काय म्हणतं, कोण काय म्हणतं, शरीर काय म्हणतं, हे काय म्हणतं, काही घेणं नाही. दुखतंय का? हा दुखतंय, ठीक. सुख वाटतंय का? सुख वाटतं, हो ठीक. दोन्ही भोगावंच लागेल, त्याला काही करू शकत नाही. हात तुटला तर दुखणारच आहे, नाही तुटला तर बरंच वाटणार आहे, नाही का. खायला मिळालं तर बरं वाटणार, नाही मिळालं तर उपाशी मारणार. हे होणारच आहे, ते तुम्ही काही होणारच आहे. म्हणून या वृत्तींची व्यवस्था करण्यामध्ये अनंत जन्म जी घालवली ती थांबवणे, ती गती थांबवायची. इथं काय करायचंय, इथे आपल्याला काय करायचंय. आणि एवढाच आपला प्रपंच नसून, हा आपला प्रपंच नसून साक्षी हा आपण आहोत. साक्षी भाव. पण साक्षी भाव हा सर्वसाठी अन्वयाने साध्य करणं हा पुढचा विषय आहे. हा आता लगेच नाही. आता लगेच विषय काय आहे आपला, फक्त या वृत्तींना पाहणे. कसं न पाहणे, तादात्म्य रूपाने न पाहणे, असं पाहणे. आपण त्यांना साक्षी आहोत असं पाहणे. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याला काहीच करायचं नाही, काही करायचं नाही. परमार्थ म्हणजे काहीच करायचं नाही. तुम्ही काहीच करू नका परमार्थाच्या नावाखाली. सगळं बंद करा. सगळं तुम्हाला जे काय वाटतं काहीही करू नका. तुम्हाला काही पाप लागणार नाही, कारण आपण पाप पुण्याच्या पलीकडे जाण्याचा विचार करतो. काहीच करू नका. पूजा करू नका, उपवास करू नका, तीर्थयात्रा करू नका, नामस्मरण करू नका, अभ्यास करू नका, काहीच करू नका. कुठलं साधन आहे, केवढं मजा आहे. कारण बरेच वेळा ते टेन्शन असतं. आता पहाटे 4ला उठायचंय, मग काकड आरती म्हणायची, मग राग शिकायचा आहे, मग असं करायचंय, मग तसं करायचंय, मग देव धुवायचे, मग नामस्मरण करायचंय, मग हे करायचं. मग अख्खा आयुष्य इकडचा संसार करण्यात गेला. आता इकडचा संसार सुरू झालाय. आता हे टेन्शन आहे. मग संध्याकाळी दिवास लावायचा आहे, मग देवघरात कुठले कुठले देव ठेवायचे, कुठल्या कुठल्या देवांच्या सभा भरवायच्यात. मग त्याच्यातही महाराज जर आले तर मग कुठला देव बाजूला काढून ठेवायचा आहे. ही जरा जास्त काळजी असते लोक. महाराज म्हणून काही लोक बोलतच नाही मला घरच्यांचं. कारण सांगता, तुम्ही फार बिझी असता, तुम्हाला कधी बोलवावं. मी म्हणतो तू बोलवतं खरं. त्याला माहिती आहे महाराज आले की घर धुंडाळणार, नाही का. नाही आलो तरी धुंडाळतो मी, नाही का. तर मग हे देव कुठले कुठले ठेवायचे. किती डोक्याला त्रास आहे परमार्थामध्ये सुद्धा. काय साधा तर परत त्याच्यात शेजारचा काय म्हणेल, नाही का. नाही सकाळी आरतीचा आवाज आला तर लोक म्हणतील नास्तिक झाले वाटतं आता. नाही नामस्मरणाला बसला तर लोक म्हणतील आला तर काय पाप आणि पुण्याचं काही खरं दिसत नाही आता, नाही का. नाही उदबत्ती ओवाळली देवाला तर देव रडायला लागला तर काय करणार, नाही का. काळजी लागली आपल्याला. त्याला काहीच होत नाही. तो ओवळ नाही तर नको ओवळ, त्याला खांगाळ नाही तर नको खुंबडू. मी तर माझ्या देवाला कधीच पुसत नाही. आता काशीहून पाणी आणून धुवायचं म्हणजे किती अवघड होईल. मग एखाद्याला वाटलंच की आपल्या देवघरातल्या देवांना काशीहून तीर्थ आणून नाव घालावं, असं जर कोणाच्या डोक्यात सुविचार आलाच आणि त्याने प्रयत्न केला तर तो अख्खा गाव जेवण घालेल गंगाजलाचं, गंगाजल पूजा म्हणून. तर काय काय डोक्याच्या पाठीमागे खुराक लागेल हे सांगता येत नाही. असो, तर हे काही करू नका, हे करा. पण हे करा, मग हे काहीच करू नका. आणि कोण काय म्हटलं तर यांच्याकडे बोट दाखवा, माझ्याकडे येऊ नका. काय करायचं, यांच्याकडे बोट. यांनी काय आणलंय, याला साक्षी.
मग याला साक्षी आहे तर मग काय झालं, याच्या त्यांनी तर काय असं म्हटलं नाही हे करू नका म्हणून, मग माझ्याकडे बोट दाखवा पाहिजे, हे म्हटले की असा असा अर्थ होतोय. मग करायचंच असेल तर गंमत, नामस्मरण कसं करावं, गंमत त्याने काही पाप नाश होत नाही, पाप नाश होत नाही, होणारच नाही. त्याचं कारण असं आहे की अगा मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठीत आपण देहाला मी समजल्याने आपल्यावर कोटी ब्रह्महत्येचं पाप लागतं, म्हणजे कोटी ब्राह्मणांच्या हत्येचं पाप लागतं. व्यावहारिक दृष्टीने अर्थ केला तर, साधा एक सरळ अर्थ केला तर कोटी ब्राह्मण हत्येचं पाप लागतं, म्हणजे ब्राह्मणांच्या हत्येचं पाप लागतं. ब्राह्मण म्हणजे शुद्ध नैष्टिक ब्राह्मणाच्या कोटी ब्राह्मणांच्या हत्येचं पाप देहाला मी म्हटलं. किती देह घेतले आपण आतापर्यंत आपण किती देह धारण केले म्हणजे धारण नाही केले, आपण गुंतलो त्याच्यामध्ये, किती अगणित, म्हणजे किती पाप आहे. आता काय राम नाम असू दे नाही तर कुठलंही नाम असू दे, काय त्याच्यात सामर्थ्य असून असणार आहे, काय आणि तसं असतंच खरं सामर्थ्य, तर आतापर्यंत मुक्त झाले असतं. कोटी लोकांनी कोटी वेळा जप केलाय तरी गडबडलेले, तरी त्यांना प्रश्न पडला नक्की काय होईल आता पुढं, नाही का. आणि उच्चारायचंच असेल तर आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चार, जो आंधळ्याला दृष्टी देत नाही नुसतं नामस्मरण करायला होतो त्याचं कशाला उच्चारताय, नाही का. ज्ञानदेव म्हणे भसा आत्मदेवा करा अखंडित सेवा त्याची, देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव ठिकाणा काही. कुठलं त्याचं हे करतायत. मग उच्चारायचं तर कोणाचं उच्चारा, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव. मग तुम्हाला वाटत असेल त्याचं उच्चारा, काय फरक पडत असो. हा एकदम वेगळा विषय आहे. साधनांमध्ये रममाण होऊ नका, ज्या साधनांनी आपलं काही भलं केलं, भलं केल्यासारखं वाटतं. एका माणसाला विचारलं मी, काय तुला असं वाटत नाही का रे, तू आपलं हे सगळ्या प्रपंचाचा त्याग करून आता संन्यास घ्यावा. वाटतं म्हणे, कधी कधी वाटतं. कधी वाटतं, आम्ही चांगले एकमेकाशी गप्पा मारू शकणारे दोघं असल्यामुळे विचारलं मग प्रश्न. कारण मी सगळ्यांची चांगला गप्पा नाही मारू शकत, हा दुर्दैवाचा एक भाग आहे. कारण मी कधी खेकसल कोणावर हे सांगता येत नाही का, अशी जरा गडबड असल्यामुळे. तर मी त्याला विचारलं, बाबा अरे तू असं वाटत नाही का, तर म्हणे वाटतं ना. कधी वाटतं, कधी कधी नाही. बायको इतकी डोकं खाते माझं, इतका वैताग आणते, असं वाटतं सगळं सोडून जावं. काय वाटतं, सगळं सोडून जावं, नको ही झंझट, नको ही बायको, नको ही मुलं, नको हा प्रपंच. एवढी एकर शेती आहे, हे सगळं एवढं काय करायचं, काही नको महाराज, काय करायचं याचे सगळं, काय घेऊन जायचं का वर. खरं केवढा वैराग्यवान माणूस आहे, गमजा मारतोय, कल्पना विश्वात रममाण झालाय. पण हे कधी वाटतं, जेव्हा बायको म्हणते तुम्ही काही कामाचे नाही, काही उपयोग नाही तुमचं, नुसते हे आत हे मध्ये काय समजायचं ते समजा, बैल समजा, गाढव समजा, काय समजायचं ते समजा. पण जेव्हा असं होतं तेव्हा आता काय, पुरुषाला विचारले की अशी अवस्था आहे, स्त्रीला विचारले तर थोडी वेगळे आहे, ते बदलून सांगत नाही, तर तुमचं तुम्ही समजून घ्या. पण त्यावेळेस मला असं वाटतं की हे सगळं बस त्याच वेळेस वाटतं, बाकीच्या वेळेस वाटत. मग कसं होणार आहे. बाकीच्या उरलेल्या वेळेत फक्त दिवाळी आली, बायको गोड बोलली, दिवाळीच्या आधी काही काळापासून हा ओव्हर टाइम पण करतो. कारण दिवाळीला हिला नेकलेस किंवा काहीतरी पाहिजे असतं, तिने मागू नये असं नाही. बरं, मी आपले गमतीचे विषय सांगतो, तुम्ही लगेच सिरियसली घ्याल नाही तर काही. पण तिला काहीतरी अपेक्षित असतं म्हणून ती ह्याला गोड बोलते, हा पण खुश होतो. याला वाटतं की आता कुठला आलाय हिमालय, आता कुठला आलाय वैराग्य, आता सगळं छानच आहे. बायको खुश, हा खुश, आणि महाराज आले तर महाराज तुम्ही पण या चहा प्या, पोहे खा, मस्त म्हणजे तर कशाला डोक्याला तर राहतात तुमच्या पण माझ्या पण. महाराज पण म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, रमलाय तर रम, आपण दोघंही पोहे खाऊ, चहा पिऊ, मी घरी जातो माझ्या, तू तुझ्या घरी जा, सुखाने जगते सगळं, आहे की नाही, दोघं खुश होतो. अगदी असंच आहे. ही साधनं जी आहेत, या साधनांमध्ये केव्हा वैताग येतो, वीट केव्हा येतो साधनांचा वीट केव्हा येतो. साधनाचं वीट येणं सोपी नाही गोष्ट. बायकोचा वीट, बायको एक साधन आहे. काय, बायको एक साधन आहे सुखभोगासाठी. नामस्मरण सुद्धा एक साधन आहे सुखभोगासाठी. पण बायकोचं तुलना मी नामस्मरणाशी करतोय, इतकं धारिष्ट्य अंगामध्ये असणं सोपं नव्हे. पण दोन्ही समान आहे. म्हणून एखादा नामस्मरण करणारा जितका श्रेष्ठ आहे, तितका बायकोचा सांभाळ करणारा सुद्धा श्रेष्ठ आहे. दुर्दैवाने काहींना नामस्मरण करता येत नाही, दुर्दैवाने काहींना बायको सांभाळता येत, पण दोघंही साधनं करतात. याचं गृहस्थ साधन आहे आणि याचं जरा थोडस वेगळं साधन, सात्विक साधन.
साधनच आहे दोन्ही पण. मुलांना सांभाळणं हे सुद्धा साधन आहे. प्रपंच प्रॉपर्टी सांभाळणं हे सुद्धा साधन आहे. पण या साधनांचा वीट कधी येईल? जिथपर्यंत ह्या साधनांचा वीट येत नाही तिथपर्यंत काही साक्षी होत नाही. साक्षीचं ध्यान तिथपर्यंत होऊ शकत नाही. कारण जिथपर्यंत वाटतंय की डोळ्यानेच मला विठोबा बघायचा आहे तिथपर्यंत दृश्य वृत्तींना करता येणार नाही. वृत्तींना तिथपर्यंत दृश्य करता येणार नाही, कारण ह्याच्या डोळ्यांना विठोबा पाहिजे हौस. आणि डोळे हे साधन आहे. काय आहे? डोळे हे साधन आहे. हा म्हणतो नाही महाराजांचं काय ऐकू आपण, पण तरी एकादशीला आपल्याला पंढरपूरला घ्यायलाच पाहिजे. ते सोडून चालत नाही, कारण महाराज काय आपले एकटेच बोलतात. त्यांचं काय एकादशीला पंढरपूरला गेलंच पाहिजे. तिकडे जाणं वाईट आहे असं मी म्हटलेलो नाही, कारण विठोबाचं माझं काही वैर नाही. उलट मी विठोबाचं प्रतिपादन करण्यासाठीच जगत आहे. कारण काही नतदृष्ट असतात, काही विचित्र जमात जन्माला येतात, कधी त्यांचं माझ्या शब्दांचा काहीतरी गैरअर्थ काढून भलतच काहीतरी सांगू शकतील, हे की नाही? अरे उलट मी विठोबा म्हणजे काय सांगायला बसतो. साधू संतांनी जे सांगितलं त्याचा अर्थ सांगायला बसलो. तुझ्या डोळ्यांना जिथपर्यंत हा विठोबा पाहावा वाटतो तिथपर्यंत तू या वृत्तींना साक्षी करूच शकत नाहीस. म्हणून ही साधनं बंद करा. काय करा? बंद. पॅकअप. पॅकअप म्हणजे आता झोपा, रिलॅक्स्ड, नो टेन्शन. महाराजांनी सांगितलंय काय कुठलं साधन नाही करायचं, मस्त मजेत राहायचं. असं सांगितलंय का? असं सांगितलेलं आहे का? असं काहीच सांगितलेलं नाही. मी काय सांगतोय, सर्व वृत्तींना साक्षी करा, हे ध्यान करा. हे साधन आहे. हे सुद्धा साधन आहे. हे सुद्धा गळेल. हे सुद्धा साधनच आहे. पण या साधनांमध्ये जो रममाण आहे त्याला या साधनांकडे जाताच येणार नाही. तुम्ही टाळ कुटत बसले, मराल टाळ कुटून कुटून. आणि तुमच्या मैतीला लोक टाळ कुटायले. गावात फ्लेक्स बोर्ड लागेल एक मोठा, त्या फ्लेक्स बोर्डच्या खाली तुमच्या घरच्यांना सांगून द्या माझं नाव टाकू नका, की शुभ आशीर्वाद अजिबात टाकू नका, कारण तुम्ही माझं ऐकत नाही. मी काय सांगू? काही लोकांना हौस असते महाराज आमचे गुरु आहे. अरे कुठला आला गुरु? तो ऐकतच नाही माझं. गुरु कशाला म्हणतात कळतं का? तुला वृत्तींना साक्षी व्हायला सांगतो. हा काही करत बसतो, कुठलंही साधन करतो. हे करण्यामध्ये काही धमक दाखवत नाही, हे करत नाही. ह्याच्यामध्ये काही धैर्य दाखवत नाही. राग शिकण्यामध्ये, भजन करण्यामध्ये, गमजा मारण्यामध्ये मजा वाटते. हे कर की. हे करायला काय होतंय? लाज वाटते का हे करायची? ही साधनं नाही आहेत का? हे साधनच करायचं ना, हे नाही का साधन? पण करत नाही. का करत नाही? माया. कारण दोघा भावांचं किती गोडगोड असलं तरी घरी गेल्यावर माया असते घरात. ती सांगते ते तुमचं दोघांचं आहे ना तिकडं बाहेर, इकडं घरी आल्यावर ते इकडं काय आणायचं नाही. तुम्ही एका आईचे जरी लेकरं असले तरी तिकडं इकडं काही काढायचं नाही. जे मी म्हणेल ते ऐकायचं, नाही का? तसं आपण म्हणजे माझ्याकडे जे येतात गुरु आणि शिष्य, आपलं नातं आहे असं धरू. मी काय तुमचा गुरु नाही, मी एक तुम्हाला मार्गदर्शक आहे फक्त. पण आपलं तसं नातं आहे असं धरू. तर हे इथंच फक्त कुठं? फक्त इथंच आपण एका कट्ट्यावर बसलोय आता दोघं, कपात चहा घेऊन, नाही का? ते पोरं बसतात नाही का कट्ट्यावर चहा प्यायला एकत्र, तसं आपण एका कट्ट्यावर आता जमा झालोय. एका प्लॅटफॉर्म म्हणतात त्याला, एका मंचावर आपण एकत्र आलोय. इथंच फक्त आपण गमजा मारू. काय मारायचं ह्याच्या? इथून पुढे गेलं की तुमच्या मागे कोण आहे? माया तयार आहे. ते तुम्हाला सांगेल. ते त्यांनी जे सांगितलं ते कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत ठेवायचं ते तसं घरी सांगत असतील तुम्हाला. महाराजांचं तिकडे तुम्ही बघा आळतीत, इकडं काय आणायचं नाही. जवळजवळ सगळ्यांनाच अशी वॉर्निंग पण असेल. काही तर दुसऱ्याने सांगायची करता स्वतःलाच शिकवतात. महाराजांचं भक्त चिंतनातच ऐकायचं. आपल्याला काय करायचं तेच करायचं. आपल्याला जे वाटेल तेच करायचं. बघू महाराज काय करतात. काही काहींचे तर असं पणच आहे, मला असं दिसतं काय काही पणच ठरवलंय. महाराज काही म्हणू देतो, आपण करायचं तेच करायचं. अरे करायचं तेच करण्यामध्ये तू मरशील रे बाळा. अनंत जन्मांच्या गटागळ्या खातोयस तू. काय आता जीवनमुक्त नाहीये पखवाज वाजवायला आणि टाळ कुटायला. जीवनमुक्तीनंतर कुठल्या साधनांचा स्वीकार करणं न करणं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण जर एखाद्याला साधकाला वर जायचं असेल, समाधीपर्यंतचा प्रवास करायचा असेल, कुठल्याही साधनांचा अवलंब करून हे साधन स्वीकारावं. लोक सांगतील तुम्हाला की तू भजन कर, मग तुला नाद ब्रह्म किंवा मग ब्रह्माची काहीतरी प्राप्ती वगैरे होईल. काही होत नसतं. ब्रह्मरस सेव, काही सेवता येत नाही. असं तुकोबाने काही लिहिलं असं. लावणी, श्रुती, मृदंग, टाळ, घोष, शिव, ब्रह्मरस, फार गमतीशीर गोष्टी आहेत, चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत.
पण त्या तुकोबाने काय काय लिहिलंय सगळं नीट वाच आधी जरा, आणि मग बघ की ब्रह्मरस कधी. श्रुती, मृदंग, टाळ, घोष याच्यामध्ये ब्रह्मरस नाही असं मी अजिबात म्हणत नाही, पण तो कधी सेवण्याचा अधिकार येतो हे लक्षात घ्या. केव्हा होईल? विषयामध्ये सुद्धा ब्रह्मानंदच आहे हे नक्की, विषयानंद नसून ब्रह्मानंद आहे हे नक्की, पण कधी हा प्रश्न नाही का. म्हणून सगळ्या साधनांमध्ये तेच साध्य आहे, नक्कीच आहे. सगळ्या साधनांमध्ये तेच साध्य आहे. मग ते नामस्मरण असो, का तीर्थयात्रा असो, का बायकोचा संबळ असो, का लेकरांचा संबळ असो, सगळ्या साधनांमध्ये तेच साध्य आहे, पण केव्हा असा प्रश्न. आता आपल्याला आपली परिस्थिती कशी आहे? आपली परिस्थिती मध्यावर आहे. आपण आता काही काळ तरी या सगळ्या साधनांचा आपल्याला काय करावं लागेल? निषेध करावा लागेल. काही काळ तरी या साधनांपासून परावृत्त होऊन या साधनांचा स्वीकार करावा लागेल. इथून जर अमेरिकेला जायचं म्हटलं आणि हा म्हटलं मी माझी टॅक्सीच घेऊन जाणार, नाही चालत. त्याला मधल्या काही काळ तरी विमानाचा स्वीकार करावाच. त्याने जर त्या विमानाचा स्वीकार केला नाही तर तो अमेरिकेत पोहोचू शकत नाही. तू इथून दिल्लीपर्यंत, इथून मुंबईपर्यंत, कुठं जिथं अमेरिकेला जाणारं विमान असेल तिथपर्यंत टॅक्सीने जा, चालतं. तिथून पुढे हट्ट धरून बसला आणि त्या वैमानिकाला रिक्वेस्ट करू लागला की बाबा रे मला टॅक्सीनेच जायचंय, तो वैमानिक म्हणेल तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, तुझा काही उपयोग नाही, कारण इथं टॅक्सी जाऊ शकत नाही. का जाईल? जातच नाही. इथं विमानच जाणार. म्हणून ज्या ठिकाणी ज्या साधनांचा वापर करणं गरजेचं त्या ठिकाणी तेच साधन वापरावं. एकदा का अमेरिकेत पोहोचला की परत टॅक्सीत बस, चालतं. तसं नंतर हे सगळं करायचं असलं तर करता येतं, पण आधी काय करावं? आधी टॅक्सी बदलायची. काय करायचं? टॅक्सी सोडून द्यायची आणि काय करायचं? आता टॅक्सी सोडून विमानात बसताना टॅक्सीच्या मागोमाग तुमच्या सोबत जी काही जमात आली हे रडणारच आहेत ना. ते म्हणणार जरा नका जाऊ, नका जाऊ, नका जाऊ. मी चाललो शेगावला तेव्हा माझ्या त्या ट्रेनच्या बाहेर एक 20-25 टाळकी जमा झाली. लागले सगळेजण, अरे चालणार रे, चालणार रे, चालणार रे, चालले. मी म्हटलं जाऊ का ना, मला रात्रभर झोपच लागली नाही. 6 महिने तिकडे नीट झोप लागली नाही, 5 तास झोपायचो. सारखी आठवण यायची घरची, अरे सगळे तिकडेच आहे, सगळे तिकडेच, सगळे तिकडेच. जाऊनच देत नाही आपल्याला ते. तसं सोडायला जर आपले आले कोणतरी, आता हे सगळे सोडायला येणार ना, तर मी तुम्हाला सगळ्यांना घ्यायला चाललोय, बसा विमानात, बसा विमानात. तुम्ही आलेत सगळे टॅक्सी घेऊन सगळे, आणि तुम्ही काही एकटे थोडी आलेत. तुमच्यासोबत गोतावळा पण आलाय शिदुरी घेऊन. चाललेच तुम्ही आता महाराजांच्या सोबतीने विमानात बसून अमेरिकेला. तर काय करा? तुकोबाने सुद्धा वर जाताना टाळ आणि गोधडी सगळं खाली फेकून दिलं. विना पण फेकून दिलाय ना? फेकून दिलं का घेऊन गेले? काय टाकून दिलं सगळं. आता खालून जर त्यांनी खाली ठेवायचं म्हटलं असतं लोकांनी पळत त्यांच्या माथे मारला असतं जा घेऊन, म्हणून ते वर गेलून फेकलं खाली. म्हणजे काय, आता कोणी येऊ शकत नाही वर. हुशार आहेत ते पण, आहे की नाही? कारण खालीच जर म्हटले असते आता मी काय हे घेऊन जात नाही, हे राहू द्या तुम्हाला, लोक म्हटले कशाला आम्हाला त्रास धोक्याला, तुम्हीच घेऊन जा, तुमचंच आहे. म्हणून त्यांनी काय केलं? वरून खाली टाकलं. तसं टाका सगळं आणि विमानात बसा. हे विमान आहे, हे काय? विहंग मार्ग आहे, विमान आहे. काय? विमान आहे. पण केव्हा? हा मोह सोडला. साधनांचा मोह हा भयानक असतो. बायको हे साधन आहे, मुलं बाळ हे साधन आहे, नामस्मरण हे साधन आहे, पूजा अर्चा हे साधन, हे सगळी साधनच आहेत. ह्या साधनात राहू नये, काय सगळ्यांच्यात राहायचं, पण मोहात राहू नका त्यांच्या. याच्यावर लक्ष द्या, यांच्यावर लक्ष देऊ नका. हे चाललेलंच आहे. झालं तर झालं भजन, झालं तर झालं पूजन, झालं तर नामस्मरण, झालं तर तीर्थयात्रा, झालं तर बायकोचा सांभाळ, झालं तर पोराबाळांचा सांभाळ, झालं तर शेतीवाडीचा सांभाळ. पण हे सगळं दुय्यम आहे आपल्यासाठी. काय? हे सगळं दुय्यम ठेवा आणि प्रथम कर्तव्य काय ठेवलं पाहिजे? आता या वृत्तींना साक्षी होणं, या वृत्तींना साक्षी रूपाने पाहणं, हेच ध्यानात ठेवा. हेच ध्यायत. काय करा? ध्यायत काय? हेच ध्यानात ठेवा. हेच ध्यानात ठेवा आणि असंच वागा. कोण काय करत इकडे लक्ष देऊ. कारण आपल्याला चांभार चौकशा फार आवडतात. चांभार चौकशा, चांभारांना मी वाईट म्हणत नाही बरं, पण एक म्हण आहे म्हणून. नाही तर चांभार लोक माझ्या पाठीमागे धावतील. महाराज असे बोलले, झालं म्हणजे मीडियावाले आले मला टाकतील जेलमध्ये. चांभारांच्या विरुद्ध हा बोलला आहे का नाही? ती एक म्हण पडली म्हणून बोलतो. चांभार काय? आपण चांभाराचे सांभार आहेत. सांभाराच्या नावाने लोकांनी भक्त विनाकारणच म्हण पाडून ठेवली. आपण त्या सांभाराचे बाप आहोत, नाही का? खरं सगळ्यांनी विचार केला, जे म्हणतात त्याच्यापेक्षा आपण पुढचे आहोत, म्हणून त्यांना काय नाव द्यायचे. म्हणून हा काही जाती भेद वगैरे नाही. मी तर काय जाती भेद मानतच नाही, सगळ्यांना माहिती आहे की नाही? तर ह्या सगळ्या चौकशा काय कराव्या? बंद कराव्यात. आणि काय करावं? ध्यान करावं या गोष्टीचं, की आपण या सर्व वृत्तींना साक्षी आहोत.
साक्षी हा चिद्रूप आहे. चिद्रूप कसा आहे हा अभ्यासही पुढे आपल्याला करणेच आहे. पण आधी या अधिकारावर यावंच लागेल. एक पाय टॅक्सीत एक पाय विमानात चालत नाही, कारण विमानाचा दरवाजाच बंद करता नाही येणार, विमान उडू शकत नाही. बरं एक पॅसेंजर नाही आला तर किती वेळा ओरडणार तो माईकवरून की आला नाही आला नाही आला नाही आला नाही का. बरं काही एकट्यासाठी आपलं विमान थोडीच आहे. एकदा विमान गेलं अमेरिकेचं काय परत येणार आहे का अर्ध्या तासाने, काय शटल बस एक काय. एकदा गेलंच विमान, अमेरिकेचं विमान काही सारखं सारखंच जात आहे का नाही, त्याला काही कालावधी असेल ना. आता जरा बदललंय, पण पूर्वी अमेरिकेला एकदा विमान गेलं की कधी जात असेल, काही दिवसांनी जात असेल कधी. बरं ते काय थांबवणार आहे का आपल्यासाठी विमान? पायलट काय थांबवणार आहे का विमान? पायलट गेला म्हणजे गेला घेऊन विमान आहे ना. त्याला एकदा काय ऑर्डर मिळाली वरून जाऊ देत, कंट्रोलर असतो ना त्याचा कंट्रोलर त्याला म्हणणार जाऊ देत विमान, मग तो काय करणार? तो थांबवणार नाही. म्हणून विमानात बसता आलं ते बसा, नाहीतर विमान उडून गेलं तर मग टॅक्सीत बसून घरी जा, आहे की नाही. घरी गेलं तरी काही लोक म्हणणार का बरं झालं आम्ही रडलो म्हणून आला, ते म्हणते अरे बाबा रडत होतो, नाटक करत होतो, तू गेला तर बरं झालं नाही का. म्हणजे काय आपण परत गेलो तर माघारी गेलो तर यांना आनंद थोडी जाणार आहे. जर बरं झालं असतं गेला असतं तर नाही का. तसं ही साधनं जे आहेत, हे जे वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेली जी साधनं आहेत, या साधनांमध्ये एवढा काही रस ठेवू नका. हात पाय डोळे कान नाक प्राण ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय हे जे काही सगळं आहे, ही सगळी साधनं आहेत. हे काय, ही सगळी साधनच आहेत. ह्या सगळ्यांमध्ये एवढं रस ठेवायचं काही कारण नाही आपल्याला, कारण आपल्याला यांचा काही उपयोग नाही. आता जिथपर्यंत वाटत होता उपयोग तिथपर्यंत केला, आता काही वाटत नाही. आता हे लक्षात घ्या की या सगळ्यांपासून आपल्याला काही उपयोग नाही, यांचा आपल्याला काही परमार्थात उपयोग नाही. मग कशासाठी उपयोग आहे? चाललाय तू जसा ज्याच्यासाठी चाललाय त्यासाठी होईल, आपल्याला काय करायचं? काही उपयोग नाही. आपल्याला फक्त लक्ष काय द्यायचं, आता त्या सर्व वृत्तींना आपण साक्षी व्हावं. कुठल्या? ज्या अंतःकरणातून स्फुरतात, ज्या अंतःकरणातून बाहेर पडतात. आणि असं कुठपर्यंत करायचंय? कुठपर्यंत, कधीपर्यंत करायचं? बरं, या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी असलेल्या कशात बदल करायचा काय? कशातच बदल नाही करायचा आपल्याला. काय थांबवायचंय का? काहीच थांबवायचं नाहीये. डोळ्याने पाहणं थांबवायचं नाही, कानाने ऐकणं थांबवायचं नाही, पायाने चालणं थांबवायचं नाही, हाताने काम करणं थांबवायचं नाही, काहीच करायचं नाही. हे काहीच बंद नाही करायचं. फक्त यांना साधन म्हणून जे आपण स्वीकारलं होतं ते बंद करायचं. यांचा आपल्याला उपयोग नाही घ्यायचा. सुखप्राप्तीसाठी म्हणजे भगवत प्राप्तीसाठी यांचा काही उपयोग नाही. होतोय जो चाललाय, जे सुख मिळतंय दुःख मिळतंय ते सगळा खेळ आहे, चालूच आहे, त्याचं काही नाही है ना. असं एकदा समजायला लागला साधक, त्याचं फार मोठं भलं होईल. या कुठल्याही साधनांचा आपल्याला उपयोग नाही. या साधनांपासून आपण जे काही आदळआपट करतोय त्याचाही उपयोग नाही. ही सगळी साधनं आहेत, या साधनांपासून काय करतोय आपण? आदळआपट करत राहतोय सारखी. तर ह्या सगळ्यांचा काही उपयोग नाही. या सर्व वृत्तींना आपण साक्षी व्हावं. या सर्व वृत्तींना आपण जर साक्षी झालो तर मग आपली समाधीची ही पहिली पायरी, हे ध्यानात ठेवा. ही पहिली पायरी, ही काय? ही पहिली पायरी. इथून पुढे आपला परमार्थ खऱ्या अर्थाने सुरू होईल. ही जी समाधी आहे, ही जी समाधी आपल्याला प्राप्त होईल, म्हणजे अशी अवस्था तयार जेव्हा होईल तेव्हा म्हणजे आपलं लक्ष कशावर? फक्त वृत्तींना आपण साक्षी झालो. आणि साक्षी हा चिद्रूप आहे, चैतन्य रूप आहे, हे लक्षात घेतलं आणि हे ध्यानात ठेवलं. ध्यानात ठेवलं म्हणजे काय सारखं जाऊन बांध तपासायला लागतोय काय? बाबाने सांगितलं हा बांध आहे आपला, आपण रोज रात्री अपरात्री उठून जाऊन बघतो बांध कुठे आहे का, बांध कुठे आहे का, असं करतो काय? नाही, असं काहीच नाही करावं लागत. काहीच करावं लागत नाही. उलट फक्त ध्यानात ठेवावं लागतं हा आपला बांध. फारच हाऊस असेल तर मध्ये मध्ये जाऊन बघावं, असते एखाद्याला हाऊस, वावर इकडे तिकडे हलतंय का, हा बांध कोरतोय का, तो बांध सरकवतोय का, असते हाऊस एखाद्याला नाही का. मी काही लोक असे पाहिजे आयुष्यभर त्या बांधाकडे बघत नाही, तो शेजारचा इकडं सरकतो तिकडं सरकतो, हा काय नाही आपलं शेती करतो, असे लोक पाहिलेत. आणि मी अशी पण माणसं पाहिलेली आहेत की तो शेजारच्याने एक जरी ढेकूळ वर टाकलं इकडं किंवा एक जरी दगड सरकवलं ना बांध इकडं, काय म्हणतो, एक जरी दगड असा वर टाकला इकडून तिकडं कुळव हाकताना, दगड निघतो, खडक लागला तर टाकतो, तो सरकवला बांध इकडं, अशी पण लोक पाहिजे. आता काय करणार, त्याला काय करू शकत. ध्यान ठेवायचं म्हणजे काय, असं आपल्याला ध्यान नाही ठेवायचं, एवढं काय आपल्याला करायचं नाही. ध्यानात ठेवा आपला बांध आहे, बस समाधीची सुरुवात. आणि बाकी सगळं तसं चालू दे, काही बदल करायची गरज नसते. मस्त राहा, कोणाला त्रास द्यायची गरज नाही, कोणाचा त्रास घ्यायची गरज नाही, जे चाललंय ते चाललं आहे की नाही. शांत आणि स्थिर व्हाल. पण हे सगळं करण्याच्या आधी मी आधी काय काय सांगत आलो हे पण लक्षात.
आधी गोंधळ घालत असला तर इकडे येता येत नाही, साधनात गोंधळ घालत असला तरी इकडे येता येत नाही. साधन जे आहेत या साधनांचा आपल्याला उपयोग नाही. हे साधन पहिल्यांदा समाधीच्या प्राप्तीसाठी गरजेचं आहे. ते आहे दृश्य अनुविद. त्याला काय म्हणतात? दृश्यानुविद समाधी. कारण की ही समाधी आपण दृश्य करून प्राप्त करतोय. म्हणून ही समाधी कशी प्राप्त करतोय? समाधी ही एक अवस्था आहे. वृत्तींना दृश्य केल्याने ही प्राप्त. किती वेळ दृश्य करावं लागतं? ध्यानात किती वेळ ठेवावं लागतं? बांध आपला कुठं आहे? विसरलं की ध्यानात ठेवावं लागतं. जाऊन किती वेळा पाहावं ठीक आहे, पण किती वेळा पाहावं? आपलं वावर कुठपर्यंत आहे लक्षात नाही आलं की पाहायचं जाऊ की हा इथे आपला बांध. मध्ये मध्ये लक्ष द्यायला काही हरकत नसते, पण सारखंच लक्ष द्यायला पाहिजे. असं एखादा त्या वावरातच राहत असेल तर त्याला काय सहजच माहित असतो बांध कसा आहे. एखादा जरा लांब आहे, वावर आपलं समजा 50 किलोमीटरवर आहे आणि आपण इकडे राहतो, मग त्यावेळेस काय मध्ये मध्ये जाऊन समजा बघावं लागतं की बांध आहे कुठं आहे ना. तसं आपण या परमार्थामध्ये या वृत्तींना दृश्य करण्यापासून किती लांब आहोत तितक्या वेळा मध्ये मध्ये सारखं येऊन बघावं लागेल. पण तिथंच ठाण मांडून बसलो असेल आपण, इकडे खाली नसेलच, तर काही लक्ष द्यायची गरज नाही, सहज येते. तुम्ही किती लांब आहे तुमच्या शेतापासून तेवढ्या वेळा तुम्हाला सारखं सारखं जाऊन बघावं लागतं, बांध सारखावं लागेल. काय शेतापासून जितके लांब आहे तेवढी तुम्हाला काळजी जास्त वाढणार. शेताच्या जितक्या जवळ आहे शेतावरच तिथे शेतातच राहत आहे तर काळजी कमी झाली. तसं या वृत्तींना दृश्य करण्यासाठी आपण जर तिथेच बसून असलो तर एकदम श्रेष्ठ. पण वृत्ती अंतःकरणात आहे आणि आपण बायका पोरात आहे. किती लांब आहे आपण त्याच्यापासून? बरंच लांब आहे. वृत्ती कुठे आहे? अंतःकरणात आहे. आपण कुठे आहोत? आपण प्रपंचात आहे, म्हणजे बायकोत आहे, मुलात आहे, पैशात आहे, असं कुठेतरी आपण अडकलो, गोतावळ्यात आहे, तिकडे गुंतलोय. म्हणजे तिथून इथपर्यंत आपल्याला सारखं सारखं यावं लागेल, म्हणून प्रयत्न करावा लागेल. मग त्यासाठी एका जागेवर बसा, शांत बसा, काय तुम्हाला सुचल ते करा. मग त्यासाठी योग मार्गाचा आधार घ्या, काय करायचं ते करा, तुमचा प्रश्न. पण इथं या आणि या वृत्तींना काय करा? दृश्य करा, आणि मग तिथून पुढे जाण्याचा आपल्याला अधिकार आहे. तर ही समाधी जी आहे, ही जी अवस्था आहे, ही सविकल्प अवस्था आहे. ही विकल्पसह आहे, म्हणजे याला विकल्प म्हटलेला आहे. हा विषय कसा आहे? म्हणजे ह्याचंही काय होणार आहे? पुढे खंडन होणार. आपण इतर साधनांचं खंडन करतो म्हणजे आपण त्याचा द्वेष करत नाही. आपण एखाद्याला टाळ वाजू नको असं म्हटलं तर त्याचा द्वेष करत नाही. एखाद्याला आपण तीर्थयात्रा करू नको म्हटलं तर त्याचा द्वेष करत नाही. द्वेष करणे नाही, लक्षात घ्या. तसं ह्या साधनांचं सुद्धा आपल्याला काय करायचंय? पुढे खंडन करायचंय, कारण तो विकल्प आहे, तिथे सविकल्प समाधी आहे. पण ही सविकल्प समाधी प्राप्त करणं गरजेचं आहे. ही या अवस्थेला येणं गरजेचं आहे. जो एक अत्यंत मूर्ख मनुष्य आहे, जे पापच करत राहतो रात्रंदिवस, अशा माणसाला पंढरपूरला जाऊन दर्शन घेणेच आहे. आपण जाऊन घेतलं तर काही बिघडत नाही, हे पण बरोबर आहे, पण त्याच्यामुळे आपली विमान हुकण्याची शक्यता आहे. म्हणून नाही का, म्हणून काय करावं? विमानात बसण्यासाठी प्रयत्न करावा. बाकीच्या साधनांचा मोह टाळावा. मोह आहे तो, मोह टाळावा. प्रपंचाचा मोह असतो तर साधनांचा सुद्धा मोह असतो. सात्विक मोह येतो, पण तो मोह टाळण्याचा प्रयत्न करा. या सविकल्प समाधीच्या साठी प्रयत्न करा. आपणा सर्वांनाच सविकल्प समाधी दृश्यानुविद ही प्राप्त होत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, आणि त्या भगवंताच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण राहतो.